काम करवत नाही आता. आता तर इतका थकवा येतो. कालपासूनच 9वा महिना लागला. ती माई बहीण म्हणतोय दाजीला पाठविते घ्यायला, पण दाजी तर काय अजून येईना बाई. साऱ्या सकाळचं काम आवरीत होते. बापरे, आता काय करायचं? इड मावाला करायला कोण नाहीये, सासू नाही सासरा नाही, तिकडे बी आई बाप मरून जाईल. फक्त एक तेवढी बहीण आहे, त्याच्यामुळे आता ते दाजी येऊ राहिले न्यायला. त्यांच्याकडे जाणार आहे आता 2 महिने तिकडेच राहील. मानावरा जातो इकडे कंपनीत, तिकडच खाईल तो डबा. पण मानावरा म्हणतो मेवण्याकडेच जाय बाळापणाला, कारण इड एवढी परिस्थिती नाही आमची, करायला कोण नाही इड. अरे बापरे, दाजींना का फोन बिन करून पाहावा का काय? दाजी मला म्हण मी लय लवकर येतो, आणि दाजींचा तर अजून पत्ता नाही बाई. ताई तर कालपासून मला म्हण बाई आवरून ठेव. मी आता लय लवकर आवरून ठेवलंय. आले कोण आहे? सारखं काल वाजू राहिले, थोडा दम काढा ना बाया. लोकांना बी दम नाही राहत का बाई? इड मला उठता येत नाही का बसता येत नाही, आणि कोणाचं एवढं चाललं काय नाही सारखं कडी वाजवायचं. जे यायचं ते नाही येत आणि भलतच येत. काय मेवण्या बाई, काय बडबड चालली? दाजी आले का तुम्ही? आणि मग बर झालं आले बाई, तुमचीच वाट पाहत होते. मेवण्या बाई, हा तब्येत बरी ना? पण हा दाजी, असे काय पाहू राहिले तुम्ही? मेवण्या बाई, हा तुमचं तर लई वाढलं काय पोट. आता काय बाई दाजी, आता 9वा महिना चालू झाला ना. हा का? कालपासूनच लागला ना. 9वा महिना का? हा, मग त्याच्यामुळे ती माझ्या बहिणीला फोन केला होता हा. ना. आणि ती म्हणतोय दाजी येतील तुला न्यायला. त्याच्याच मुळे लंकीनं मला पाठवलं. आहो दाजी, माझ्या बहिणीचं नाव किती भारी, लंकाबाई. असं लंकी कायला म्हणत्या? मी तिला लंकीच म्हणत राहतो. हा का? मग हा नाही, मग आता ना तुला घ्यायला आलोय मी. आहो दाजी, हा? तुमची साऱ्या सकाळची वाट पाहू राहिले बाई. काय? तुम्हाला सांगू का दाजी? बरं या ना इकडे बसा ना दाजी. ये वजची हा पाय बी सटकून नको देऊ. हा काय झालं तुला? का रावले जावले 2 होत्या काय? नो बाई नाही, वजच तुम्हाला सांगते दाजी. वजच. असू द्या. ते काय होतं, पोट असं पुढं आलं ना, त्याच्यामुळे ते माग बॅलन्स जातो ना. हा, मग आता जाणार पुढं वजन झालं ना हो. नाही. तो आहे ना, हा तो नवऱ्याना तो आहे ना, हा खूप काही प्रगती केली. हा का? हा, किती 9 महिने करीतच होते का काय प्रगती? ते काय बोलू राहिले दाजी तुम्ही? आणि आता किती केलं तर लाडकी मेवना बोलणार. हा बर दाजी, हा? कशी माय बहीण बरी ना? तुझी बहीण टाकाटक आहे. हा. आता बहीण म्हण हा. जा शांताक, हा. तिला घेऊन या. हा, मग आलो. तुमच्या सारखं तर माणूसच नाही दुसरा. आणि मग हा मेवणीला मी किती जीव लावायचो. हा, तुम्ही मला लग्न झाल्यापासून जीव लावी त्या. पण कसं आहे माहितीये का दाजी, आता बा ताईच्या लग्नाला झाले 9-10 वर्ष. ती माझी मोठी बहीण, मी तिच्यापेक्षा लहान बहीण. आता माझ्या लग्नाला 2च वर्ष झाले, तरी मला दिवस गेले. माझं ना मन आहे ना दाजी, नुसतं नाराज राहत बाई. हा, कारण आहे ना ती मोठी बहीण आहे, तिला एखादं लेकरू बाळ व्हायला लागत होतं. पण आता काय आहे, ती राहतच नाही बा. हा मसलाई तो पण राहत नाही. काय लावी त्या? म्हणजे काय लावी त्या? अहो मस खायला घालतो, हा रतीब लाव, तो रतीब लाव खायला. हा का? हा, ते मग खात पण राहत नाही ना. हा वकून जात, पचन नाही होत. हा का? म्हणजे काही ताईची तब्येत बरी नाही का? नाही, पचन नाही होत. असं बहीण आहे ना ती लंकी, अशी बारीक आहे ना, तिला अन्न पाणी पचत नाही. हा का? ही तुझी कशी तब्येत आहे पाय बर. आता काय झालं माहिती का दादी,
माझी तब्येत पहिल्यापासून गुटगुटीतच आहे. नाही त्याच्यात आता दिवस गेले ते त्याच्यामुळे थोडी तब्येत अजून सुधारली. प्रयत्न करतो. अगं तुला सांगतो माझ्या या गुडघे फुटले गुडघे. हा का? प्रयत्न करू करू हा का? त्या लंकीच्या घालितो हा? काढितो हा? घालितो काढितो मस्त करतो. म्हणजे काय घालीत आणि काय काढीत दाजी? हं? हा? काय काढितो म्हणते असं. हा? या बाई दवाखान्यात लंकी नेली हा? का ते इंजेक्शन डॉक्टर घालितो हा? काढितो हा? घालितो हा? काढितो. हा का? मस्त काढलं आणि मस्त घातलं पण काय तिला गुणच नाही. मेवण्या बाई हा? तू लय भारी काम रे. हा? हा काय म्हणून राहिले दाजी? मग मला तर तो नवरा गुलाम दिसतो आणि तूही गुलाम दिसतो ग. हा? हा म्हणजे लय टपक्यात तयारी केली तू. आता काय सांगायचं दाजी, काही काहींच्या नशिबात लवकर राहत ना. हा तुमचा पाळणा लवकर हल्ला. तुम्ही इकडं कुठं सरकू राहिले दाजी? अगं बसू दे मेवण्या पै मेवणी मेवणी पै मेवणा आला तर बसू दे का सहनच होत नाही तुला. काय मच मला बोलत ती ग. हो दाजी तुम्हाला कधी वाईट शब्द कधी बोलले. आता मी सगळी तयारी करून ठेवली दाजी. थोड्याशा 5-10 मिनिटात निघू आपण. हा? आज नाही जायचं. नाही का? आजच्या दिवस आहे ना तो तिकडे मुक्कामी राहतो. असं करते का? ऐकत जाय मी जाऊन येऊ मोका थकलो. लांबचा पल्ला आहे ना तो. हा हा. मग एवढ्या लांब पुन्हा अंधारात कुठं जाती. हा. आजच्या दिवशी थांबू. हा का? मेवणी पै मेवना पाहिजे. असं म्हणते का? मग तू 2 जीवाशी नाही का. हा हा. मग मग ये ना उद्या सकाळी गाडीनं निघून जाऊ. हा का? हा बरं. मी त्याच्यामुळे मोटरसायकल नाही आणली. हा. गाडीवर आदळून तुला दुखलं असतं काय? पोट. हा हा. नाही मी ताईला सांगेल होतं ना, म्हणलं मोटरसायकल घेऊन नको पाठवू दाजीला, त्याच्यावर बसता नाही येत. असं अवघडलेल्या स्थितीत कसं बसायचं? कसं बसायचं. बरं मग असं करते का दाजी, आजच्या दिवस आराम हा. करा, सकाळी लवकरच निघू मग आपण. नाही आता आहे ना एक काम करतोय मी. हा तू आता 2 जीवाशी. हा तू आता झोप थोडी हा. आणि मी थोडा झोपतो आराम करतो. असं म्हणते का हा दाजी? माहिले हात पाय असे चावून आले. असं म्हणते का? बरं बरं, तुम्हाला आतून टाकून देते ना मग. चाल ना मी बरं मग ताईला सांगितलं का तुम्ही मुक्कामी राहशाल? सांगेले तिला. हा हा. तिला सांगेले लंकीला. हा का? तिला असं सांगेले हा का तो बहिणीला रातभर ठुकीतो हा. मग सकाळी घेऊन येतो. काय म्हणले दाजी? दाजी हा, हा. काय म्हणत होते तिकडं? काय करत होते? म्हणलं हे मोराचे कावा लावलं मोराचं चित्र. ते लय दिवस झाले लागले. लय मस्त दिसत. म्हणलं ताईला विचारलं का तुम्ही? हा विचार. हा ना. ती म्हणा सकाळी तिला हळूच आणा बा शांताला. रातभर मुक्काम करा. हा गप्पा गोष्टी मारा पाहिजेत. हा. आणि उद्या सकाळी व्यवस्थित या असं. असं म्हणली का ताई? हा बरं बरं चालेल चालेल, तुम्हाला आतून टाकून देते मग. चालू चाल वजच. असू द्या असू द्या. नाही ना लंकी म्हण मा बहिणीची चांगली सेवा करा. हा का? हा उठ अल्लर उठ हा हा. उठ उठ अगं उठ. तुम्हाला सांगते दाजी, आता 9वा महिना चालू झाला ना, नाही बरं झालं. त्याच्यामुळे लई त्रास हो राहिला. असं झालं का कवा ताई का जाईल आणि कवा तिच्या घरी आराम करेल. आपण उद्या लगेच जाणार आहे. हा हा बरोबर. चल मध्ये झोपून घे. हा हा. या ना दाजी. आला आला. आता बरं मी काय म्हणते दाजी, तुम्ही वरती झोपा, मी इकडं खाली झोपते गोधडी टाकून. नाही हा तू एक काम कर मेवण्या बाई, तू वर झोप. तू 2 जीवाशी मला इड गोदडी टाकून दे. म्हणजे तुम्ही खाली झोपा? हो मी गोदडी वाजलाची. नाही हो दाजी, माझ्या घरी आल्यावर असं खाली नका झोपू. वर एवढी मौलूस लुशीत गादी, खाली काय गार लागत खाली काय. मेवण्या बाई मला गार लागलं तर चालल, तू झोप. असं म्हणते हा. मग तुम्हाला इड टाकून देऊ का? हा इड टाक इड. बरं बरं. दे माक दे. गादी आतरू का दाजी? नको गादी हो नको. मला आहे ना त्या गादीनं कंबर दुखत. हा का? दे माक दे. राहू द्या नको. मी टाकते
नाही अगं माई लाडकी मेवणी तू बाया दाजी तुम्ही ना बाई लय जीव लावी त्या मला असा दाजी कोणालाच म्हणणार नाही बाई. तुम्हाला उशी देऊ का हा दाजी? एक उशी दे असं. जरा तुम्हाला उशी. हा दे दे. हा झोपा मग. हा झोप. कुठे पडू का मग मी? हा पड ना कमराला कळ लागली असेल तो या हा आल्ला दा दाजी हा घ्या मग झोपून. हा हा घे तू पड ना. हा पडते पडते. चालेल ब्लँकेट तरी घेऊ दे बाई पांघरायला. एक तर ना थंडीचे दिवस आहे बया. दाजी झोपले वाटतं. दाजीला तर पांघराया नाही दिलं ग बाई. माझ्या लक्षात नाही राहिलं. जाऊ दे दाजीला सांगेल तुम्ही तिकडं पांघरायला हाय ते घेऊन या. अरे बापरे. वाटतं मेवणी बर का. हा फुल झोपाते. जाऊ दे आता आहे ना. तरी ती मला लंकी म्हणली होती लगेच निघून या. पण मी हिला येऊन ठोकली दिली चाट मारून का उद्या तोही बहीण म्हणली का उद्याची आज नका दंदन करू. पण आता मी ना तिच्या बहिणीला ठोकूनच घेतो. त्याच्यामुळं माझा गाताना चालू आता. झोपली आता गुस्सतो आता कांबळ्यात. काय थंडी वाजते बा. झोप झोप मस्त आता आहे ना. मेवणीच्या गरमाईला झोपतो बा. हा काय हालो राहिलं. कोण आहे बाई? कोण आहे? काव मेवण्या बाई. दाजी हं? तुम्ही काय करू राहिले माझ्या ब्लँकेट मध्ये? अगं बँकेट मध्ये काय करू राहिले म्हणजे तू मला पांघरायला काय दिलं नाही. मी गारातलं म्हणून तू आपण येऊन झोपलो. आव दाजी पण बया मला म्हणायचं ना मग का मला पांघरायला दे म्हणून. मी दिलं असतं ना दाजी. तुम्ही असं डायरेक्ट माझ्या कांबळ्यात कस काय येऊन झोपले? अगं काय कांबळ्यात येऊन झोपले. मग आता मेवणीचे एवढं काय द्यायचं मेवण्या बाई. ते चुकलंच बा. तुला आहे ना ब्लँकेट द्यायला उठवायला लागत होत. हा ना दाजी तुम्ही उठवायचं ना मला. बरं जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाहीये. असं करा त्या तिकडच्या रूम मध्ये जा. तिकडून तुम्हाला एक ब्लँकेट घेऊन येऊन झोपा. तिकडे लई ब्लँकेट आहे ना. हा हा आणतो. झोप झोप तू. हा हा झोप तू झोप. हा बया माझं मिलीचं चुकलंच. दाजींना पांघरायला द्यायचं. एक तर बाहेर थंडी किती पडेल. मी घेतलं पांघरून आणि लगेच घेतलं झोपून. आणि त्याच्यामुळं त्यांना थंडी वाजली असेल म्हणून एक कोपऱ्याला येऊन पडले बाजूला. जाऊ दे त्यांना म्हणले आणा ब्लँकेट आणि घ्या पांघरून. घेतील ते आता पांघरून. पडते थोडीशी. आयला काच पांघरून आणि काच काय मला पक्का मूड आलाय. पण आता काय करू. ती नेमकी उठली. जाऊ दे आता थोडस आहे ना अंगावर पांघरून घेऊन झोपतो. थोडी झोपू दे. पुन्हा घुसतो ताकदीने कार्यक्रम उरकून घेतो. पडू दे थोडा. आयला झोपली का नाही मेवणी. हा आता झोपली असेल बर का. मला आहे ना पक्का मूड आलाय. आता काही मूड मा तसा उकणारच नाही. गपचिप नाही बसणार मी ना. त्याच्यापेक्षा घुसतो जेवायचं ते होईल. जाऊ दे. काय टोचू राहिलं माग बाया. आता
बी काय हालू राहिलं परत. हा एक तर या पोटामुळे उठता येईना पटकन बाई. काय करू आता. कोण आहे. कोण आहे. आव कोण आहे ग बाई. दाजी. का मेवण्या बाई. आव तुम्ही परत आले का. काय झालं ते एवढे ब्लँकेट न खालून ती पडची लईच गार लागत होत. दाजी तुमचं लय होत आहे बर का. आता तुम्हाला चांगलं पांघरायला दिलं. एवढं मोठं ब्लँकेट आहे. तुम्ही म्हणते एवढं ब्लँकेट आहे आणि परत तुम्ही माझ्या ब्लँकेट मध्ये आले म्हणजे तुमचं चाललं काय नेमकं. काय तसं काय मनाला लागून नको घेऊ. मी ना लंकी पै मला झोपाय सवयी म्हणून म्हणलं चला आता तो पै झोपू. दाजी तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का. लंकी पाशी झोपायची म्हणजे ती तुमची बायको आहे. मी काय तुमची बायको आहे काय. काय बोलू राहिले तुम्ही तोंडाच्या वासऱ्यांनी. अगं मी काही नाही केलं तुला. फक्त उलट तुझी गरमाई घेतली अशी. दाजी तोंडाचा शब्द तोंडात ठेवा. अहो तुम्ही एखाद्या नवऱ्यासारखं येऊन झोपले खुशाला असं हालू राहिले लुटू राहिले टोचू राहिले माग तुमच्या मिशा माला तुम्ही परत म्हणताय मी काय नाही केलं. तुम्हाला हे पटलं नाही दाजी. अहो दाजी मोठा मेवणा म्हणजे आई बापाच्या ठिकाणी राहतो. तुम्ही एवढा असे डायरेक्ट घुसायला लागले. तुमच्या वरचा तर विश्वासच उडाला बाई माझा. मी म्हणले जाऊ दे माझा दाजी लय चांगलं आहे मला न्यायला आला. मुकामी राहा दाजी जाऊ सकाळ आणि तुम्ही तर इड रात्रीची हे चाळे करायला लागले. जाऊ दे आता. त्या लंकीला नको काही म्हणू. लंकीला नको उद्या काही म्हणू. दाजीला असे उद्योग केले म्हणजे दाजी तुम्ही सगळं जाणून बुजून करीत होते. मेवण्या बाई आता तुला खरं सांगू का. बोला ना. अगं मला खरंच मूड आला होता तुला पाहिल्या बया दाजी किती निर्लज्जन साधा सुखी आहे तुम्ही. खुशाल सांगू राहिले मला मूड आला होता. माय बहीण तुम्हाला कुठं कमी पडली हो दाजी. 10 वर्षामध्ये तिने किती प्रेम दिलं तुम्हाला. तुमची इथपर्यंत मजा गेली पार मेवणीपर्यंत. तसं नाही झालं. ती कशी ती झुंगळी आहे तू मस्त गुटगुटीत आहे म्हणून माझं गेलं मूड आला मला मी गुतलो काय. दाजी पण तुम्हाला हे शोभत नाही बरं का. आता तुम्ही माय मोठे दाजी म्हणून मी काही बोलत नाही. नाही तर तुम्हाला सांगते मी ना आता लय ठेसून काढला असतं बाई. आणि हे जर आता माझ्या नवऱ्याला कळालं ना बाई तर माझ्या परपंचाचं वाटुळं होईल. तो माझ्या नवरा माझ्यावर संशय घेईल. तो म्हणशी तो मेवण्याचं तो काय असेलच. या असं सांगितल्यावर 1 सेकंद मला ठेवणार नाही दाजी. तो एक तर तिकडे ना कोणाचा आधार मला. बहिणीचं इकडे लग्न होईल कोणाच्या आधाराने राहू मी. हा बरोबर मी आहे. मी आहे ना. म्हणजे तुझी बहीण आहे ना आधार द्यायला. अहो माझी बहीण आहे पण तुम्ही आहे ना मला आधाराला. पण तुम्हीच असे करायला लागले मी कोणाच्या तोंडाक पाहायचं दाजी. अगं माझ्याच पाय म्हणजे तुझ्या बहिणीच्या पाय तोंडाक. जाऊ दे झालं ते झालं. मेवण्या बाई या बाय तुझा दाजीची कुठं पारका माणूस आहे. काय कोणाला म्हणू नको बोलू नको. जाऊ दे. अहो दाजी परका माणूस आहे ना. असतं ना तर त्याला लय हाणून काढलं असतं मी बाई. लय चापटाळलं असतं. पण आता काय तुम्ही माझी दाजी आहे तुमचाच मला आधार आहे. दुसरा कोणाचा आधार नाहीये. म्हणून सगळं सहन करायची पाळी येऊ राहिली. सगळं 4 भिंतीच्या आत ठेवायची पाळी येऊ राहिली. तुम्हाला सांगते माझ्या बहिणीला जर आता हे सांगितलं तर तिच्या आत्म्याला काय वाटेल दाजी. नको सांगू झालंय ना आपलं व्यवस्थित. पण तुम्हाला एक सांगू का दाजी तुम्ही जा बाई आता. नाही ना आपल्याला जायचंय. कुठं. सकाळी डिलेव्हरीला तुला तिकडं. नका बाई मला तुमच्या घरी डिलेव्हरीला यायला बी दाजी मूड नाही राहिला आता. बर का तुला यावं लागल मेवण्या बाई. काय चावलं ती तू दाजी तरी तुम्ही अजून सरकूच राहिले का. थोडे तिकडे सारखा नाही. एक तर मी अशी 2 जीवाशी मला ना हलता येईना चालता येईना. तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन राहिले का दाजी. मेवण्या बाई नाही दाजी तुम्ही असं करा बाई. मला काही तुमच्या घरी यायचं नाही डिलेव्हरीला. तुम्ही निघून जा. मी ताईला फोन करून सांगेल का मला माझ्या घरीच बाळातील व्हायचे. कोण आहे तुला पाहिला. जाऊ द्या मला कुणी पाहू नाही तर तिकडं मा वाटुळं होऊन जाऊ. मी कसं माझ्या पोराला सांभाळेल कशी बाळातील होईल. पण तुमच्या घरी नका बाई दाजी. लय वाईट राहिलं दाजी तुम्ही अशा आले तर. या अशा आहे ना अवस्थेत तू रडू नको बघा मेवण्या बाई. त्रास होईल तुला. आजारी होऊ नको.
पण दाजी तुम्ही लय खाली पायाची निशाणी केली बाई. खुशाल येऊन तुम्ही ब्लँकेट मध्ये घुसले. अगं नाही घुसलो, ते अपघ झालं वतराचं, आणि घुसला तर घुसला मेवणीच्याच ब्लँकेट मध्ये घुसला, कुठं लोकांच्या घुसला, काय विचारात पडले अहो, मेवणं. पण दाजी ती माई बहीण आहे, तिच्या आत्म्याला काय वाटेल बरं असं तुम्ही माय संग केलं हो. हा पण तू म्हणू नको ना, झाकली 1.25 लाखाची, तू थोडी शांत बस ना. तुला काही मेवण्या बाई तुला काही पैसे पाणी पाहिजे का? नका बाई दाजी, तो मानावर जातोय कंपनीत, त्याला काही थोडाफार पगार भेटतो ना, त्याच्यात मी खुश आहे बाई दाजी. मला तुमचा पैसा नको ना, अडका नको, पण माझा लय विश्वास होता बाई तुमच्यावर. तो नाव एखादा एकर करू का? नका बाई, मला तुमची जमीन नका. म्हणले दाजीच्या घरी आता 2-3 महिने मस्त राहील, खाईल पिईल, पोराला घेईल, उठल बसल खेळल. काय बाई मी पाप केलं एवढं. मग दाजी येईल, हा दाजी येईल म्हणजे तुला भेटाय तिथं कुठं? घरी. काही कमी पडलं तुला, औषध गोळ्या तर टपक्यानं आणणार नाही कमी. तुम्ही सगळं केलं असतं दाजी, जीव मस्त लाविता तुम्ही. पण तुम्ही ना दाजी आता पांचट झाले, तुमचा तो स्वभाव मला नाही पटला बाई. पांचट बिंचट नाही झालं. आता मी ना काय झालं घरातल्यामुळं तुझ्या पै आलो. मेवण्या बाई तुला पाहून ना माझं मन आहे ना थोडं पाकुळलं असं, म्हणून मी तुला येऊन ठोकलं मागून. हा म्हणजे खेटलो. बर दाजी, जाऊ दे मरू दे बाई, झालं गेलं गंगेला मिळालं. मी कोणाला काही सांगणार नाही, बोलणार नाही, कोणाचा आधार नाही, कोणाला सांगत बसत्या. तुम्ही ना दाजी, तुम्ही आता जाच बाई, मला तुमच्या संग यायचंच नाही दाजी. अगं मेवण्या बाई, ती लंकी मायाशी एवढं बांधल का माझ्या डोक्यात दगड उचलून टाकाय बसत म्हणशील माया बहिणीला का नाही आणलं, मग तू काला माराय गेलता का तिड? ती का थोडी बांध कुदळ बाई आहे का? तुम्हाला भांडकुदळच पाहिजे दाजी, तुमचे चरित्र आता चांगले नाही राहिले. चरित्र नाही मेवण्या बाई, तुम्हाला यावं लागल. नाही मी त्याच्यामुळे मुक्कामी थांबलो. म्हणलं तिकडं काही गोष्टी जमायच्या नाही, इड जमून घे. म्हणजे तिकडं आहे ना घरी काही गोष्टी बोलायला याला त्याला जमणार नाही, म्हणून तर आज प्रयत्न चालला होता, पण तोही सक्सेस नाही झाला. प्रयत्न चालला होता म्हणजे म्हणजे दाजी तुम्ही काहीतरी प्लॅन केला होता का नाही सांगा बरं. खुशाल सांगू राहिले थोबाडानी परत तुम्ही. मेवण्या बाई तुम्ही असं आजच कसं घेऊन पळाते हो? प्रयत्न म्हणजे काय का मेवणी लई दिवसाची मेवणीची माई गाठ नाही, बोलल व्यवस्थित गप्पा गोष्टी मारू हेच ऐकत होतो मी. काय देवानी करते तुम्ही? अहो पण तुम्ही ब्लँकेट मध्ये घुसून असे काहीतरी करीत होते, ते मला नाही पटलं पाहिजे. तुम्ही म्हणते असे करीत होते ना, मी हलवीत होतो. काय हलवीत होतो? अव तंगड हिडय ना काहीतरी झोमलं होतं, मग असं हलवीत होतो ना ते तंगड. मग बर दाजी जाऊ दे बाई, तुम्ही जा बरं आता. तुम्ही ना थांबूच नका. काय आता माझा मोठा मेवणा आहे, तुम्हाला उलट शब्द बोलायची माझी ताकद नाहीये. तुमचा आधार आहे आम्हाला, दुसरं कोणाचा आधार नाही. पण आहे ना दाजी, आज काय तुमच्या संग यायची माझी मनस्थितीच नाही राहिली बाई. नकाच दाजी, मी येतच नाही. ऐक ना, नाही नका दाजी, तुमच्या पाया पडते वाटलं तर, पण तुम्ही निघून जा बाई. मला एक तर उठवा ना बसवा, आणि मला आहे ना तुम्ही आता जास्त धावपळ करायला लावू नका. तुम्ही निघा बरं. मेवण्या बाई मग एक काम करा, मी आज जातो पुन्हा उद्या न्यायला येतो. नाही मी तुम्हाला फोन करील ना. आज आराम करा ना. फोन केला का मग तुम्ही या. जा दाजी, तुम्ही पहिले उठा दाजी इडून आता. फोन कर, उद्या येईल मग मी. हा मी तुम्हाला फोन करते ना संध्याकाळी. तयारी करून ठेव, मी आलो. बर हा जाऊ का? हा जा. लय तारच व्हायला लागला म्हणजे बाळाचा लय तारच नाही. नाही बाळा आहे सुखात आहे ती बरं आहे, मधीच आहे ते, डोक्याला ताण नाही. मग जाऊ का? हा जा. आली असते आजच. अहो दाजी तुम्ही जा बाई, मावशी ना डोकंच लावू नका. पोट फिरत का पोटात? पोटात ते दाजी एवढं बाप्या माणसाने प्रश्न विचारू नाही बाई. तुम्ही जा बरं. धक्के बिक्के देत असल मग
दाजी तुम्ही जा येते ना मग आता. चाल ना मग. नाही जाते ना आता. चाललो ना पण या उद्या सकाळी सावध राह मी आल्या बाई. तुला काय कोणाचा आधार नाही. हा. तू म्हणती ना उद्या येऊ नका कवा येऊ नका. हा. मी उद्या येतो हा पुन्हा येतो आणि तुला डिलेव्हरीला घेऊनच जाणार का तुला कोणाचा आधार नाही. आणि तिकडे नेणार आणि तिकडे 2-3 महिने ठुणार हा आणि एका 2 महिने ठोकूनच गेला. काय म्हणते दाजी. हा दाजी आपलं तेवढं हत्यार गुलामी. हो दाजी हा कोणाशी बोलून राहिले. दात बीत खाऊन काय डोक्यावर परिणाम झाला का तुमच्या. अहो परिणाम नाही झाला म्हणलं तुही बहीण ती लंकी हा. अशी बोलाल म्हणशील तुम्ही तिकडे गेले घेऊन का आले नाही म्हणून ती अशी दात खायला असं. हा असं म्हणत होते का. हा. हा हा बर 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 थोडा आजचे दिवस आराम करतील. डोकं दुखू राहिले. तुला आणून देऊ का काय डोक्याची गोळी. नाही हाय घरात मी घेईल पण तुम्ही पहिले उठा बाई दाजी. तुम्ही इडं बसले का मग अजून मला डोकं चढू राहिलं. दाजीचं लय रुतलं का काय. हा रुतलं काय बोललं नाही तुम्ही चांगले दाजी. मग जाऊ का आज मी. हा जा हं? जा जा. आणि व्यवस्थित झोप पाय बी पासरून. हा मी बरोबर झोपते तुम्ही जा. चाललो हं? हा जा जा. उद्या येईल मग. हा हा मग उद्या पुन्हा हा करू तुही तयारी जायला. हा हं? हा देशील ना करू. आता काय करून देऊ. अगं तुही तयारी करून घेता जायला आपल्याला उद्या मग. हा मग ती करून ठेवते ना मी. हा हम्म. बरं वाटलं ना. हा हा बरंच वाटेल मला. तुम्ही जा. हा जातो. काय आजच आली असती. दाजी जा ना बाई गाड्या निघून जातील तुमच्या. गेले का दाजी. बया माय दाजी असे नव्हते बाई. दाजींचा स्वभाव तर लय भारी पण आज कसं काय असे चुकले असतील बाई दाजी. हा खुशाली येऊन ब्लँकेट मध्ये झोपले. धड मला काही बोलता येईन काही पण मी असं का दाजीला उचकून नाही दिलं बाई. दाजीला का राग आला का काय. हा आज खुशाल मी रागाच्या भरात डायरेक्ट म्हणले दाजी तुम्ही निघून जा. आणि जाऊ दे बाई मी आहे ना इडच वाळातीन होईल. संध्याकाळी दाजींना फोन करून सांगल का दाजी मला काही यायचं नाही. जाऊ दे मरू दे. राग आला असेल तर त्यांची माफी मागल आणि त्यांनाही म्हणाल तुम्ही मायला येऊ नका आणि मी येत नाही. बरं वहील इडच एखादी बाई लावून घेते आणि इडच बाळातीन होते बाई. नको त्या बहिणीला त्रास नको आणि मेवण्याला त्रास नको. आई ग चल बाई थोडं पडून घेऊ दे. आई 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 आई